आईंची एवढी सगळी तयारी कशाची चालली आहे ते मी पुढे सांगतेच, पण त्याआधी ना रोजची देवपूजा तर लवकर असतेच, पण आजची देवपूजा त्याहूनही लवकर होती. म्हणजे सकाळी 5-5:30 वाजताच आईंची देवपूजा करून रेडी होती. खूप सगळे पुऱ्यांचे नैवेद्य सुद्धा करून झाले होते. आदल्याच दिवशी भरपूरशा नारळांच्या शेंड्या काढून रेडी होता. 5-5 किलोचा गुळ सुद्धा आदल्या दिवशी फोडून रेडी होता. तर ही सगळी तयारी चालली होती भैरवनाथाची यात्रेची. तर आईन पप्पा गावी यात्रेसाठी निघाले होते. आईंनी 2 वेगळ्या ठिकाणी नैवेद्य भरून घेतले, एक दर्यामध्ये ठेवण्यासाठी आणि एक गावामध्ये ठेवण्यासाठी. यात्रा आहे आणि लाडू, खुर्मा, शेवरेवडी, भेळ वगैरे खाल्ली नाही तर काय मज्जा. तर आक्कीने आमच्यासाठी पार्सल पाठवून दिलं होतं. त्या दिवशी मला जायला जमलं नाही देवाला, म्हणून म्हटलं की आपण निवांत एक दिवशी जाऊयात, कारण की जत्रेच्या दिवशी आईंना त्यांना सगळ्यांना दंडवत वगैरे घ्यायचं असतं. मग म्हटलं गाथाला मला काही जमणार नाही, तर आपण नंतरच एक दिवशी निवांत जाऊयात. तर मग आज आम्ही गावाकडे जायला निघालो आणि जाता जाता बघा इतके मस्त मोर आम्हाला दिसले. म्हणजे 5-6 जणांची टोळीच होती. मला मोबाईलमध्ये एकच कॅप्चर करता आलं, पण खूप सुंदर असे संध्याकाळच्या ना आम्ही 6 वाजताच्या आसपास गेलो असेल तर खूप मस्त असे मोर बघायला भेटले. सगळ्यात पहिले जाऊन भैरवनाथाचं दर्शन घेतलं. शेजारीच ना विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा मंदिर आहे, तिथे दर्शन घेतलं आणि प्रसाद वगैरे वाटला. येताना दर्यामध्ये थांबलो आणि दर्यामध्ये एक मळगंगा देवीचं मंदिर आहे आणि एक हनुमानाचं मंदिर आहे, तिथलचं पण दर्शन झालं. मस्त आज निवांत सगळं दर्शन झाले आणि मग घरी आलो. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.